मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट. रेडी स्टार्ट. या देशातील शेती व्यवसायाचे एक दुर्दैव म्हणजे स्वराज्य मिळाल्यानंतर वर्षाच्या कालावधीनंतरही शेतकरी व शेतमजूर यांना आवश्यक असणाऱ्या वाजवी जीवनमानाचा विचार झाला नाही. तसेच उत्पादन खर्चाचा विचार करून त्यावर आधारित अशा किफायतशीर किमतीची हमीही अद्याप मिळालेली नाही. कारखानदार आपल्या मालाची किंमत स्वतः निश्चित करतो व त्याला परवडेल अशा किमतीला तो आपला माल विकतो. परंतु शेतकऱ्याने पिकविलेल्या मालाची किंमत बाजारपेठेत लिलावाच्या पद्धतीने केली जाते आणि खरेदीदार हे नेहमीच आपापसात संगनमत करून बोली बोलत असल्यामुळे शेतकऱ्याची पद्धतशीर लूट होते. परिच्छेद. शेतकरी वर्गापैकी मूठभर धनिकांचा वर्ग वगळल्यास बहुसंख्य शेतकरी हे दरिद्री व कर्जबाजारी आहेत. त्यातील बहुतेक जण कनिष्ठ प्रकारचे जीवन तर अनेक जण उपासमारीच्या छायेत कसेबसे जगत आहेत. त्यांची नगद पैशाची गरज इतकी तीव्र असते की ते योग्य किंमत येईतो वाट पाहूच शकत नाहीत. सुगीमध्ये किमती जेव्हा ढासळलेल्या असतात तेव्हाच त्यांना आपला माल मिळेल त्या किमतीने विकणे भाग पडते. शेतकऱ्याच्या ह्या अगतिक परिस्थितीचा व्यापारी व दलाल पुरेपूर फायदा उठवतात व त्याची मोठ्या प्रमाणावर लूट करतात. परिच्छेद. गरीब शेतकऱ्याची ही लूट व पिळवणूक थांबवण्याकरिता व त्याचबरोबर बाजारपेठेतील किमतीच्या चढ उतारापासून त्याची मुक्तता करून त्याच्या मालाला सर्व राज्यभर आणि संपूर्ण हंगामभर एकच भाव मिळावा म्हणून शासन प्रयत्नशील आहे. या दिशेने एक प्रयत्न म्हणून कापूस खरेदी योजना पुन्हा हाती घेण्यात आली. जो शेतकरी आजपर्यंत केवळ कच्चा कापूस विकत आला आहे त्याला गाठीचा कापूस विकण्याची संधी या योजनेमुळे प्राप्त होत आहे. शेतकऱ्याला आत्मविश्वासाने उभे राहण्याचे
सामर्थ्य निर्माण करणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट